नमस्कार. सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रोजच्या देवघरासमोरच्या, तुळशीसमोरच्या किंवा दरवाजासमोरच्या रांगोळ्या मी घेऊन आले आहे. नक्की शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला रांगोळी जी आवडली असेल ती नक्की दरवाजासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर काढून बघा. अगदी सोप्या पद्धतीने सर्वच रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. मग तुम्हाला ह्या रांगोळ्या नक्कीच आवडतील. तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या असतील तर नक्की एक कमेंट करून मला अभिप्राय तुमचा नक्की कळवा. तर बघा पहिली जी रांगोळी आहे, आपण एक गोल आकार काढून घेतलेला आहे. डब्याचं झाकण ठेवलेलं आहे आणि गोल आकार काढायचा आहे. आता इथे जे गोचरण किंवा गोपद असतात ना, आपण संस्कार भारतीमध्ये काढतो त्याप्रमाणे एक आकार काढलेला आहे. तर ह्या फ्री हँड रांगोळ्या आहेत, तर आपण आपल्या कल्पनेप्रमाणे कोणतेही आकार यामध्ये काढू शकतो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते. तर बघा आता खालच्या बाजूला आपण एक फूल काढून घेतलेलं आहे आणि वरती आपण कळ्या, पानं असं काढणार आहोत. बघा वरती आपण कळ्या काढलेल्या आहेत आणि छोटी छोटी पानं काढलेली आहेत. बघा ज्या फांद्या काढलेल्या आहेत त्या फांद्यांवरती सफेद रंगाने डॉट देऊन पानं काढायची आहेत. तर दोन्ही बाजूलाही छोट्या छोट्या कळ्या काढलेल्या आहेत, पानं काढून घेतलेली आहेत. आता आपण थोडा थोडा रंग भरून घेणार आहोत. बघा आता खालच्या बाजूला जे फूल आहे त्यामध्ये डार्क लाईट करून निळा रंग भरलेला आहे. मध्यभागी आपण हिरवा रंग भरणार आहोत. पानांमध्येही हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. थोडा थोडा रंग भरायचा आहे. बघा मध्ये जो आपण गोल काढलेला आहे त्यामध्येही 3 रेषा मारून त्यावरती डॉट देऊन सफेद आणि थोडासा निळा रंगावरती टाकलेला आहे. त्यामुळे कळ्या आहेत असं आपल्याला भास होतो. आणि जे आपण गोल आकार काढलेले आहेत त्यामध्ये लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे, की जे की आपले शुभ रंग असतात. बघा हळदी कुंकाचे जे रंग आहेत ते भरून घेतलेले आहेत. जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. अगदी सोपी आहे बघा रांगोळी ही आणि अगदी सुंदर दिसते. आता 2 नंबरची जी रांगोळी आहे ही रांगोळीसुद्धा पहिल्या रांगोळीसारखीच आहे. बघा आता फक्त इथे आपण आधी पहिल्या रांगोळीमध्ये आपण उलट जो आकार काढलेला होता तोच आकार आपल्याला सुलट काढायचा आहे. वरच्या बाजूला आपण गोल काढून घेणार आहोत. डब्याचं झाकणच ठेवून घेतलेलं आहे. बघा खालच्या बाजूला एक रेष मारलेली आहे. आकार व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आता ते आपण एक वरती फांदी काढून त्यावरती पानं काढून घेणार आहोत. आता ह्या दोनही रांगोळ्या जवळजवळ सारख्याच आहेत, थोडाफार फरक आहे. एक फांदी काढलेली आहे त्यावरती कळी काढायची आहे. बघा पानं काढलेली आहेत. आता पानांमध्ये थोडं थोडं सफेद आणि हिरवा रंग भरून घेतलेला आहे. मध्ये एक कळ्यांप्रमाणे लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. मध्ये सुद्धा आपण थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथेही एक छोटीशी कळी काढून घेणार आहोत. आता एका बाजूला आपण पानं काढून घेणार आहोत. बघा आणि एका बाजूला आपण गोल आकार काढून घेतलेला आहे. ही सुद्धा फ्री हँड रांगोळी आहे. बघा आपण आपल्या कल्पनेप्रमाणे यामध्येही कोणतेही आकार काढू शकतो. थोडंसं आपल्या हाताला वळण असलं की ह्या रांगोळ्या सुंदर दिसतात. खालच्या बाजूला आपण एक छोटंसं फूल काढून घेतलेलं आहे. बघा 4 पाकळ्यांचं, त्यामध्ये लाल आणि पिवळा रंग भरायचा आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग भरू शकता. पानांमध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. इथे आता डार्क आणि लाईट करून हिरवा रंग भरलेला आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही पानांमध्ये कलर भरलेला आहे. एक मोरपिसाप्रमाणे लोक आलेला आहे. बघा अगदी सुंदर दिसतात. जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. जो आपण गोल आकार काढलेला आहे त्याच्या खाली ही एक आडवी रेष मारून आपण लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. मध्ये सुद्धा आपण एक बेलचा आकार, घंटी असते ना आपली, तसा एक आकार काढून घेणार आहोत. वरच्या बाजूलाही छोट्या छोट्या 3 रेषा काढलेल्या आहेत. सोपी रांगोळी आहे बघा ही. देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते. 5-6 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते आणि दिसायला अगदी सुंदर दिसते.
बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा ह्या रांगोळ्यांप्रमाणेच आहे. आता इथे आपण 2 फांद्यांप्रमाणे आकार काढलेले आहेत. मध्ये आपण एक फूल काढून घेणार आहोत. मध्ये देठ काढायचं आहे आणि एक छोटंसं फूल काढायचं आहे बघा लांब पाकळ्यांचं. मध्ये एक फूल काढलेलं आहे बघा लांब पाकळ्यांचं इथे फूल काढायचं आहे. आता तुम्ही इथे डॉट देऊन फूल काढलं तरीसुद्धा सुंदर दिसतं. खालच्या बाजूला आपण हिरव्या रंगाने देठ काढलेला आहे. आता इथे डार्क आणि लाईट करून आपण कलर भरून घेतलेला आहे. आता खालच्या बाजूला आपण गुलाबी थोडासा गुलाबी आणि ऑरेंज रंग फुलामध्ये भरलेला आहे. तर खाली जी रेष मारलेली आहे बघा त्यावरतीही छोटंसं एक पान काढायचं आहे. एका बाजूने आपण गोलाकार काढायचा आहे. आता मी सांगितलं की ह्या फ्री हँड रांगोळ्या आहेत. आपल्या कल्पनेप्रमाणे आपण कोणतेही आकार यामध्ये काढू शकतो. त्यावरती आपण जे गोल आकार काढलेले आहे तिथे आणखी वरच्या बाजूला एक आकार वळवून घ्यायचा आहे आणि मध्ये 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घ्यायची आहेत. बघा बाहेरच्या बाजूला सर्व डॉट ओढायचे आहेत. डॉट काढूनच ही सुद्धा फुलं काढलेली आहेत. अगदी सोप्या पद्धतीने ही फुलं दाखवलेली आहेत. मध्ये पिवळा रंग आणि लाल रंग थोडासा भरायचा आहे बघा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही रंग भरू शकता. ही सुद्धा रांगोळी सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारीच आहे बघा. छोटीशीच रांगोळी आहे ही सुद्धा. अगदी 5 ते 6 मिनटामध्ये ही सुद्धा रांगोळी काढून होते. आता खालच्या बाजूला हे आपण एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत 4 पाकळ्यांचं. डॉट देऊनच काढायचं आहे बघा. मध्ये पिवळा रंग भरून डॉट बाहेरच्या बाजूला ओढून नंतर आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. बघा ही सुद्धा फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. मध्ये छोट्या छोट्या कळ्याप्रमाणे आकार काढून त्यामध्ये रंग भरलेला आहे. पानांमध्ये हे आपण त्यामधल्या शिरा असतात त्या काढलेल्या आहेत बघा. जो पण गोल आकार काढलेला आहे त्याच्या खाली आपण लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट देणार आहोत. त्यामुळे रांगोळीला एक शुभ लोक येतो किंवा पवित्र लोक येतो बघा. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी आपली रेडी आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या शुक्रवार आहे त्यानिमित्त ही रांगोळी आहे बघा. लक्ष्मीच्या पावलांची इथे रांगोळी काढलेली आहे. आपला इंग्रजी 7 नंबर आहे ना, 7 अंक आहे ना, इंग्रजी 7 अंक काढायचे आहे. दोन्ही बाजूला उलट आणि सुलट करून सोप्या पद्धतीनेच ही सुद्धा पावलं दाखवलेली आहे बघा. आणि अगदी पटकन होऊन जातात ही सुद्धा. तर उद्या शुक्रवार निमित्त नक्की ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा उघड्यासमोरसुद्धा, दरवाजासमोरसुद्धा तुम्ही पाटावर काढून ही रांगोळी ठेवू शकता. जमिनीवरती ही रांगोळी काढायची नाही. मध्ये आपण स्वस्तिक काढून घेतलेला आहे. तर लाल आणि पिवळ्या रंगाचा रंग आपण त्यामध्ये थोडा डॉट देऊन घेणार आहोत. आता आपण एक फुलांची महिरप काढणार आहोत बघा. कमान काढणार आहोत फुलांची. 3 डॉट द्यायचे आहेत आणि थोडंसं प्रेस करून फुलं तयार करून घ्यायची आहेत बघा. काडीच्या मदतीनेच फुलं तयार केलेली आहेत. काही वेगळी ड्रॉइंग वगैरे करायची नाही आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. तुम्हाला सर्वच रांगोळ्या सुंदर आहेत बघा. तुम्हाला ज्या कोणत्या रांगोळ्या आवडली, जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की काढून बघा. तर बघा मी रोज व्हिडिओ टाकत असते आणि या छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. तुम्हाला रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या असतात. तुम्हाला जर ह्या रांगोळ्या आवडत असतील, तुम्हाला रांगोळी काढण्याची आवड असेल, तुम्ही रोज रांगोळी काढत असाल तर तुम्हाला जर ह्या रांगोळ्या काढण्याची आवड असेल तर नक्की एकदा सान्वी आर्ट 1 या चॅनलला भेट द्या. बघा छोट्या छोट्या रांगोळ्या रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे. आता तुमच्या काही सूचना असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही अगदी मला विचारू शकता किंवा रांगोळीमध्ये माझ्या काही चुका जरी झालेल्या असतील तरी तुम्ही निसंकोचपणे मला सांगू शकता. नक्कीच मी तुमच्या सूचनांचं स्वागत करेल.
बघा आपण कधी-कधी आपल्या लक्षात येत नाही काही गडबडीमध्ये अशा काही चुका होऊन जातात. तर नक्कीच तुम्ही माझ्या त्या निदर्शनास आणू शकता. बघा ही सुद्धा फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तर पानं, फुलं अशी एक वेलीची कमान असते ना त्याप्रमाणे काढलेली आहे. बघा एक महिराप काढलेली आहे आणि सुंदर लूक आलेला आहे फायनल रांगोळीला. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. अशाच नवनवीन रांगोळ्या जर तुम्हाला आवडत असतील तर अशाच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज दरवाजासमोर रांगोळी काढण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.